भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महाराष्ट्र भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांच्या सोबतच्या व्हायरल फोटोमुळे माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या भाजप प्रवेशाच्या खेड तालुक्यात रंगल्या चर्चा। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या भाजप प्रवेशाचे पुन्हा एकदा वाहू लागले वारे। पुणे कॅम्प येथील माजी आमदार संजय जगताप यांच्या कार्यालयात बुधवारी दुपारी बैठक झाल्याची सूत्रांची माहिती। या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महामंत्री राजेश पांडे आणि माजी आमदार संजय जगताप यांची प्रमुख उपस्थिती। भाजप प्रदेश पदाधिकाऱ्यांशी झालेल्या भेटीचे कारण गुलदस्त्यात। माजी आमदार दिलीप मोहिते यांच्याकडूनही अद्याप प्रतिक्रिया नाही। अस्खेड खुर्द गावातील लिंबोरे वस्तीमधील प्रकाश लिंबोरे यांच्या घराजवळील ओढ्यात 2 बिबट्यांचा मुक्त संचार। ओढ्यात साठलेल्या पाण्याच्या डबक्यात 2 बिबट्यांचा वावर। पाण्यात खेळतानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद। लोकवस्तीमध्ये बिबट्यांचा वाढता वावर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण। रहिवाशांनी लहान मुलांना एकटं सोडू नये, महिला आणि नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी, माजी सरपंच रुक्मिणी लिंबोरे यांनी केले आवाहन। जवळके बुद्रुक येथील जळीतग्रस्त खंडागळे कुटुंबाला राजगुरुनगर येथील माऊली सेवा प्रतिष्ठानच्या वतीने मदतीचा हात। राजगुरुनगर येथील माऊली सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून या कुटुंबास 2 महिने पुरेल एवढा किराणा आणि महिला, पुरुष आणि लहान मुलांसाठी देण्यात आले कपडे। राजगुरुनगर सहकारी बँकेचे संचालक गणेश तिगळे आणि तिगळे परिवाराकडून 10,000 रुपयांची तात्काळ आर्थिक मदत। यावेळी माऊली सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष कैलास दुधाळे, मुख्याध्यापक संजय घुमटकर, अविनाश पाटील, विकास तिगळे, राहुल तिगळे, योगेश शिंदे, दीपक मोरे आणि स्वप्नील जाधव आदींची उपस्थिती। खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक विभागातर्फे राबवण्यात आलेल्या गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासक आराखडा अंतर्गत अ+ श्रेणी प्राप्त। महाविद्यालयाला अ+ श्रेणी मिळाल्याबद्दल बुधवारी झाला मानपत्र प्रदान कार्यक्रम। यावेळी आमदार बाबाजी काळे, संस्थाध्यक्ष ॲडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, संचालक बाळासाहेब सांडभोर, हिरामन सातकर, विजय वाडेकर, प्राचार्य डॉक्टर शिरीष पिंगळे आदींची उपस्थिती। आमदार बाबाजी काळे यांनी महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेने राबवलेले उपक्रम कौतुकास्पद असून तालुक्याच्या शैक्षणिक जडणघडणीत खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे योगदान अभूतपूर्व असल्याचंही केलं स्पष्ट। शासकीय योजनांचा आढावा घेण्यासाठी खेड पंचायत समितीच्या सभापती विद्या मोहिते, उपसभापती मंगेश सावंत, जिल्हा परिषद सदस्य गणेश अरगडे यांचा बुधवारपासून गाव भेट दौरा सुरू। जिल्हा परिषदेच्या मेदनकरवाडी काळूस गटातील वडगाव पाटोळे गावात गाव भेट दौरा। या दौऱ्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांची केली पाहणी। पहिल्या दिवशी वडगाव येथे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसह भेटी। गाव भेट दौऱ्यात सुरू असलेली विकास कामे, नियोजित कामं, जलजीवन मिशन योजनेची सद्यस्थिती, शाळा आणि अंगणवाडी संदर्भातील अडचणी, आरोग्य उपकेंद्राच्या समस्यांसह शासकीय योजनांचा घेतला जातोय आढावा। पुढील 7 दिवसात चांडोली, शिरोली, खरपुडी बुद्रुक, संतोषनगर, वाकी बुद्रुक आणि काळूस गावात दौरा होणार। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राजगुरुनगर येथील प्रांजली बाळासाहेब सावंत राज्यात ठरली अव्वल। MPSC तर्फे घेण्यात आलेल्या वित्त विभागातील कर सहाय्यक संयुक्त गट क परीक्षेत इतर मागासवर्ग महिला 1 प्रवर्गातून प्रांजली बाळासाहेब सावंत राज्यात प्रथम। प्रांजली हिने घरीच अभ्यास करून मिळवले यश। प्रांजलीच्या यशात तिची आई गीता, भाऊ गौरव यांचा मोलाचा वाटा। लेकीनं आईच्या कष्टाची जाण ठेवत जिद्दीच्या जोरावर अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात दैदिप्यमान यशाला घातली गवसणी। प्रांजलीचे 12वी पर्यंतचे शिक्षण राजगुरुनगर येथील महात्मा गांधी विद्यालयात तर 3य वर्षापर्यंतचे शिक्षण हुतात्मा राजगुरू महाविद्यालय येथे। 2023 पासून ती वडगाव पाटोळे येथील सोनाली पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा परीक्षेचा करत होती अभ्यास। चाकण MIDC परिसरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट, खुलेआम जुगार, गावठी दारूभट्टी, अवैध दारू विक्री सुसाट। गुन्हेगारी कृत्यांमध्ये 25-30 तरुणांचा वाढता सहभाग चिंताजनक। दक्षिण म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात मटका चालवणाऱ्या 3 वर कारवाई, एका विरोधात गुन्ह्याची नोंद।
पोलिसांच्या कारवाईत रोख रक्कम आणि मटक्याचे साहित्य बाळगल्याचेही झाले उघड. अभिषेक हरीश्वर स्वामी वय 21 माळवाडी देऊ, खैरुल रामतुल्ला मोडल वय 34 राहणार म्हाळुंगे इंगळे, आलोक बापू थोरात वय 25 राहणार विठ्ठलवाडी देऊगाव या तिघांवर पोलिसांची कारवाई, तर सागर रंगदाळ याच्यावर गुन्ह्याची नोंद. कडूस येथील शेंडेवाडीच्या हनुमान मंदिर कलशारोहण सोहळ्यानिमित्त विविध सामाजिक उपक्रम. शेंडेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोफत आरोग्य शिबिर. प्रदीप कालेकर मित्र परिवार यांच्या पुढाकारातून तसेच पुष्पलता DY पाटील हॉस्पिटल आंबी पुणे यांच्या सहकार्याने आणि शिवमुद्रा प्रतिष्ठान कडूस शेंडेवाडी यांच्या वतीने या शिबिराचे संयोजन. यावेळी शिवमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन सावंत, प्रदीप कालेकर, DY पाटील हॉस्पिटल मधील वैद्यकीय पथक, रवी किरण कालेकर, रामदास बोराडे, जयश्री कालेकर, स्वाती बोराडे आदींची उपस्थिती.